मित्रांनो, एखादा नेता किंवा पक्ष व्यक्ती जर काही आत्मघातकी पद्धतीने करत असेल तर त्याला आपण तो त्याची कबर खोदतोय असं म्हणतो. कबर खोदतोय. पण जर हिंदुत्ववादी पक्ष असेल, हिंदुत्ववादी नेता असेल, हिंदू नेता असेल तर कबर खोदणं हा शब्द बरोबर नाही, नाही का? तो काही कबर खोदणार नाही. मग तो काय करेल तर स्वतःच्या अग्निदाह संस्कारासाठी लाकडं गोळा करेल. बरोबर आहे? सध्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या दहनासाठी, अंत्यविधीसाठी लाकडं गोळा करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे असं म्हटलं तर अर्थातच त्यांचे समर्थक, अनुयायी, नेते, कार्यकर्ते नाराज होतील, रागावतील, प्रक्षुब्ध होतील. पण आज तुम्ही सर्वसामान्य माणसाला विचारा, जो तुमचा मतदार आहे, जो तुमचा मतदार आहे त्या सर्वसामान्य माणसाला जाऊन विचारा, त्याच्याशी बोला. त्याला सांगू नका की तुम्ही भाजपचे आहात. रवींद्र वायकर यांना क्लीन चीट, रवींद्र वायकर यांना क्लीन चीट म्हणजे डर्टी पॉलिटिक्सचा विजय आहे. डर्टी पॉलिटिक्सचा विजय. खरं म्हणजे मी रवींद्र वायकरांना दोष देणार नाही. मी दोष देईन ते त्यांच्यावर आरोप करणाऱ्या, त्यांच्यावर छापे टाकणाऱ्या, त्यांच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या, ती तक्रार करायला लावणाऱ्या, त्यांना पेचात पकडणाऱ्या, त्यांना कोंडीत पकडणाऱ्या आणि त्यांना असा जबरदस्त दहशतवजा दबाव निर्माण करून त्यांचा उभाठा पक्ष सोडायला लावणाऱ्या अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, वक्त्यांना, प्रवक्त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना देखील लाज वाटली पाहिजे. लोक म्हणतायत आज रवींद्र वायकरांना क्लीन चीट हे हेडिंग पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या किमान अगदी भाजपचे खास समर्थक, अनुयायी सोडले किंवा त्याच्यातही खूप असतील तर किमान 60 ते 70% लोकांनी असं केलं असेल, खरोखर केलं असेल, थुंकले असतील, असा हात केला असेल, कपाळ वळवून घेतलं असेल. कदाचित याहीपेक्षा उग्र प्रतिक्रिया देत जाहीरपणे नाही पण मनातल्या मनात शिवीगाळ केली असेल आणि ती भाजपच्या नेत्यांना केली असेल. रवींद्र वायकर यांना कशा परिस्थितीमध्ये कोंडीत पकडलं आणि त्यांना उभाठा सोडून शिंदे गटात जायला लावलं याची वर्ड टू वर्ड, मिनिट टू मिनिट कहाणी ही त्याही वेळेला कळत होती. मला तर कळतच होती. कारण संजय राऊतची ज्या वेळेला त्या काळामध्ये मी बोलत होतो त्यावेळेला संजय रवींद्र वायकरांना कसा त्रास दिला जातोय, कसं त्यांच्यावर मेंटल दडपण आणलं जात आहे, कसं त्यांचं टॉर्चर केलं जात आहे आणि त्यांना फक्त 2च वाक्य सांगितली जात आहेत. तुम्ही शिंदे गटात या, आमच्या बरोबर या, महायुती बरोबर या, नाही तर जेलमध्ये जा. नॉन स्टॉप त्यांच्यावर अधिकारी भेटत होते, त्यांची चौकशी करत होते. ते प्रत्येक जण सांगत होते आम्हाला तुमची चौकशी करण्याची इच्छा नाही, आम्हाला तुमच्यावर छापे टाकण्याची इच्छा नाही, या प्रकरणात तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची आमची इच्छा नाही, पण वरून आदेश आहे, आमचा इलाज नाही, तुम्ही वरती मॅनेज करा. संजय राऊतकडे येऊन ढसढसा रडला होता रवींद्र वायकर, ढसढसा रडला होता. त्यांनी त्याला सांगितलं होतं की मला उद्धव ठाकरेंना सोडायचं नाहीये, पण मी त्यांना सोडलं नाही तर हे भाजपावाले मला सोडणार नाही, मला ते जेलमध्ये पाठवतील.
माझी मानसिकता, माझी मानसिक शारीरिक ताकद ही आता जेलमध्ये जाण्याची नाहीये. मी नाही जाऊ शकत जेलमध्ये. त्यामुळे मला खरोखर शिंदे गटात, भाजपात नाही, कारण सोयीचा गट शिंदे गट आहेत, त्याच्यामध्ये जाण्याशिवाय मला संजय गत्यंतर नाहीये. मी काय करू सांग मला. अर्थात संजयनी त्याला सांगितलं की अशा तऱ्हेची ज्यावेळेला अग्निपरीक्षा होते त्यावेळेला आपण जर बळ दाखवलं नाही तर मग लोक तुमचं फार शेणामेणाचा करून टाकतील रे. आज तू जाशील तिकडे, पण ही तलवार टांगती तुझ्यावर तोपर्यंत राहील जोपर्यंत तुला क्लीन चिट मिळत नाही. आणि क्लीन चिट मिळाली नाही आणि तुला जर त्यांनी उद्या ब्लॅकमेल करत राहिले आणि काही कामं तुझ्याकडून अशी करून घेतली की ज्याच्यामध्ये पुन्हा तू अडकशील तर काय करशील. तो म्हणाला, नाही, मी उद्याचा विचार करू शकत नाही. मी फक्त आजचा आणि आत्ताचा विचार करतोय. मला नाही जायचंय जेलमध्ये. ठीक आहे, मी बदनाम होईल. ठीक आहे, लोक मला नावं ठेवतील, लोक मला गद्दार म्हणतील. संजय, तुम्ही पण मला गद्दार म्हणाल. संजय त्याची परिस्थिती पाहत होता, त्याचं ढसढसा रडणं पाहत होता. संजयनी त्याला सांगितलं की मी आज सकाळच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की रवींद्र वायकर हा लढवय्या शिवसैनिक आहे. तो भांडेल, झगडेल, झुंजेल, पण शरण जाणार नाही कोणाला. पण तू तर आता, मी सकाळी बोललो त्याच्याबरोबर विरुद्धची भाषा करतोयस तू. तर त्यांनी तुला रांगायला सांगितलं, तू लोटांगण घालायला निघालायस. तो म्हणाला, नाही, मी मरेन जेलमध्ये. मला मारतील हे लोक जेलमध्ये, ठार मारतील. मला जाऊ द्या. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा वाटणार नाही, पण उद्धवजींना देखील संजयच्या माध्यमातून हा निरोप रवींद्र वायकरांनी दिला जाण्यापूर्वी की माझा नाईलाज आहे. मी मनाने खरोखरच तुमच्या बरोबर आजही उद्याही राहीन आणि तुमचे ऋण माझ्यावर कल्पनातीत आहे. तो त्यांचा बिझनेस पार्टनर होता, त्यांचा फॅमिली पार्टनर होता. रश्मी वहिनींच्या सगळ्या व्यवहारांमध्ये त्याची बायको एक पार्टनर होती. सगळ्यात जवळची जी 4 माणसं होती त्याच्यापैकी रवींद्र वायकर होता. पण त्याला जवळजवळ काय आवडल्या म्हणतो ना तसं आवडल्या होत्या आणि सांगितलं होतं की आता तुला नपुसक बनवू आणि तुझा कोथळा काढू, तुला संपवून टाकू, नष्ट करू. त्यावेळेला कळवळलेल्या आणि अत्यंत अशा मनस्थितीत त्यांनी एकदा तर संजयला त्या दिवशी सांगितलं की साहेब, जर तुम्ही म्हणत असाल की मी त्या पक्षात जाऊ नको आणि हे सगळं सहन कर, तर हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे. मी आत्महत्या करतो. बिलीव्ह मी, प्लीज बिलीव्ह मी. याला संजय साक्षी, संजय साक्षी. हे मला सगळं कळतं. आतल्या गोष्टी ते माझ्या मित्रांकडून कळतात आणि माझ्याशी ते खोटं बोलत नाही. माझ्याशी नाही बोलत खोटं. ते सांगतात की ही गोष्ट, हे नॅरेटिव्ह हे आपल्याला फेक नॅरेटिव्ह आहे, पण हे नॅरेटिव्ह आपल्याला मांडावं लागतंय, मांडायचं आहे. पण खरोखर रवींद्र वायकरनी जेलमध्ये जाण्याचे त्याला 2च पर्याय होते ना. तिसरा पर्याय होता त्याला जेलमध्ये जाणं, शिंदे गटात जाणं. शिंदे गटात म्हणजे काही नाही, भारतीय जनता पक्षाच्या महायुतीत जाणं हे महत्वाचं होतं. आणि तिसरा पर्याय आत्महत्या हा होता. त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला नाही. तेवढं धैर्य, मनोधैर्य लागतं आत्महत्या करायला, ते त्याच्यामध्ये नव्हतं. त्यांनी जेलचा पर्याय निवडला नाही, त्याचं कारण तेवढी मानसिक आणि शारीरिक ताकद त्याच्यामध्ये नव्हती. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्पॉन्सर्ड महायुतीमध्ये जाण्याचा, शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या क्षणापर्यंत त्याच्या मनाची कुतूहल होत होती. वारंवार तो म्हणत होता, खरोखर माझा जीव गेला तर बरं होईल, मला हार्ट अटॅक आला तर बरं होईल, निदान आत्महत्येचा ठपका लागणार नाही. खरोखरच आत्महत्या करावीशी वाटते. आत्महत्येला पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या दडपणाखाली रवींद्र वायकर शिंदे गटात गेला. हे सत्य आहे. असा दबाव निर्माण ज्यांनी केला, अशी बदनामी ज्यांनी केली, अशा तऱ्हेची व्यूहरचना ज्यांनी केली आणि त्याला जगणं अशक्य करून टाकणं आणि मरण स्वीकारायला वाटावं इतकी अवस्था आली. त्यांनी राजकीय मरण स्वीकारलं
आणि तो शिंदे गटात गेला. हे राजकीय मरणच होतं त्याचं. हे राजकीय मरणच होतं. याचं कारण त्याचे वैयक्तिक असलेले स्नेहसंबंध, ऋणानुबंध या सगळ्याचं अक्षरशः उद्ध्वस्त करून, एखाद्या बॉम्बने एखादं फील्ड उद्ध्वस्त व्हावं तशा तऱ्हेचं त्याचं जीवन उद्ध्वस्त करून त्याला खेचला, शिंदे गटात आणला. आता त्याच्यावर आरोप करणारे कोण होते, त्याच्या विरुद्ध बोलणारे कोण होते, त्याला गुंतवणारे कोण होते, त्याच्या विरुद्ध षडयंत्र करणारे कोण होते, हे सगळे भाजपाचे नेते होते. त्यातले वक्ते प्रवक्ते कोण होते, त्यांनी तर आता नो कॉमेंट म्हणून सांगितले. त्यांनी नो कॉमेंट सांगितले. ज्यांनी आरोप केले त्यांनी नो कॉमेंट सांगितले. या सगळ्याचे सूत्रधार कोण होते तुम्हाला माहिती आहे, सामान्य जनतेला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे की रवींद्र वायकरांना जबरदस्तीने अक्षरशः बकऱ्याला जसं कापायला नेतात तसं कापायला नेलं जर कुणी असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्यांनी नेलं. रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाली, ती मिळणारच होती, मिळायलाच पाहिजे होती. त्याचं कारण त्यांनी त्याचे सगळे ऋणानुबंध, स्नेहसंबंध याच्यावर पाणी सोडलं होतं. त्याचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या माणसांना तो शरण गेला. अनेक वेळा युद्धामध्ये आपण पाहतो की माणसं अशा अवस्थेत येतात, सैन्य अशा अवस्थेत येतात, लष्कर प्रमुख अशा अवस्थेत येतात की ते शरणागतीचं पांढरं निशाण फडकवतात आणि स्वतःला साधे करतात आणि युद्धकैदी म्हणून जिवंत राहतात. हा युद्धकैदी आहे रवींद्र वायकर, हा युद्धकैदी आहे. या कैद्याचं भाग्य असं की त्याला जो जेलर मिळाला तो एकनाथ शिंदेसारखा सहानुभूतीने विचार करणारा निघाला. म्हणून रवींद्र वायकरांना एकनाथ शिंदेनी तिकीट दिलं. याचं कारण ज्या मनस्थितीमध्ये रवींद्र वायकरांना ओढून आणून ढकलून त्यांच्या पक्षामध्ये घुसवलं होतं, त्या मागची रवींद्र वायकरांची तडफड त्यांना कळलेली होती. त्याच प्रकारची काही ना काही वेगळ्या प्रकारची तडफड त्यांनी स्वतः देखील अनुभवली होती. त्यांना देखील धमक्या दिल्या गेल्या होत्या. त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती भयानक आहे. पण अनेक जण जे आले इकडे त्यातल्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी कोंडीत पकडायचं, त्याला त्या जीव गुदमरून टाकायचा आणि मग त्याला वर काढून विचारायचं काय परत बुडवू की जिवंत राहायचं आहे. जिवंत राहायचं असेल तर आम्ही सांगतो त्या बोटीत बस. लाईफ गार्ड हे डेथ गार्ड्स होते, ते आजूबाजूला कळप करून उभे होते. ते लाईफ गार्ड्स नव्हते, ते लाईफ गार्ड्स वाटत होते. पोशाख त्यांचा लाईफ गार्डचा होता पण ते डेथ गार्ड होते. मग त्या डेथ गार्डने त्यांना एकनाथजींच्या बोटीत बसवलं आणि सांगितलं आता तुम्ही सुखरूप आहात, क्लीन चिट वेट. तर निवडणूक वगैरे होऊन जाऊ दे, त्याच्या आतच क्लीन चिट दिली तर आम्ही तर बदनामच आहोत आणि बदनामच होणार आहोत. याचं कारण असं की सगळे आरोप आम्हीच केलेले आहेत. कुणी केलेत तुमच्यावर आरोप? अरे उद्धव ठाकरेंनी नाही केलेले, शरद पवारांनी नाही, नाना पटोलेंनी नाही, एकनाथ शिंदेनी नाही, अजितदादांनी नाही. सगळे आरोप तर भारतीय जनता पक्षाच्याच फडणवीसांपासून किरीट सोमय्यांपर्यंत सगळ्या नेत्यांनी तुमच्यावर केलेले आहेत. त्यांच्याच बरोबर तुम्ही जाताय, त्यामुळे त्यांची तोंड तर आपोआप बंद ठेवतीलच. आम्ही आमची तोंड बंद ठेवू. आम्ही म्हणू एकदा की ही काय गद्दारी. पण संजय राऊतने त्यावेळेला स्टेटमेंट दिलं की रवींद्र वायकर हे स्वतःहून नाही गेलेले, त्यांना गाठ पकडून ओढून नेलेलं आहे. आणि त्यांचा नाईलाज मी समजू शकतो, असं पण त्याचं एक वाक्य आहे की त्यांचा कसा नाईलाज झाला आणि ते गेले हे मी समजू शकतो. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर उपकार केले. ज्यांना बळीचा बकरा म्हणून आणलं होतं त्यांना जीवदान दिलं, त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं, त्याच्याकरता बदनामी सोसली. एकनाथ शिंदेंनी मुळात बदनामी केली जी सगळी ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली. रवींद्र वायकरांची सगळी बदनामी ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली.
त्यांनीच सक्तीने उचलून त्यांना यांच्याबरोबर पाठवलं. पण एकनाथ शिंदेंनी त्यांना, जो एकनाथ शिंदेचा स्वभाव आहे, सर्वांना सांभाळून घेणं, सर्वांना जपणं, जो बुडत असेल त्याला आणखीन डबक्या मारणं न करता त्याला वाचवणं, संकट मोचक म्हणून जो जो संकटात असेल त्याच्या मदतीला जाणं. जणू काही रवींद्र वायकरांनी धाव घाली विठू आता चालू नको मंद, अशा तऱ्हेची हाक अगदी तळमळून मारली आणि ती एकनाथ शिंदेंनी ऐकली आणि बदनामीचा धोका पत्करून महायुतीचं तिकीट, शिंदे गटाचं तिकीट रवींद्र वायकरांना दिलं. वरती बसलाय ना कोणीतरी, ज्याला हे घाबरत नाहीत ना, तो काय काय निर्णय घेतो पुढल्या काळामध्ये बघाल तुम्ही. ही नियती कोणाला माफ करणार नाही. डेस्टिनी, द फायनल वर्ड. डेस्टिनी बघा पुढल्या 3-4 महिन्यामध्ये काय काय घडवून आणते. ज्यांनी ज्यांनी जे जे केलं ते त्यांच्या कसं अंगाशी येतं आणि ज्यांनी जेलमध्ये पाठवण्याच्या धमक्या देऊन गेला तेच कसे जेलमध्ये जातात हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांना तिकीट दिलं, ते निवडून आले, जेमतेम मताने आले. ओके, एका मताने आला तरी आला, निवडून आले, केंद्रामध्ये गेले आणि आता त्यांना क्लीन चिट दिली गेली आहे. ती क्लीन चिट देणारे तेच आहेत की ज्यांनी आरोप केले. सुप्रिया सुळेबद्दल मला काही फार आत्मीयता नाही, पण तिने जे वाक्य टाकलंय ते आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की ज्यांनी आरोप केले त्यांनीच त्यांना क्लीन चिट का कशी मिळाली याचा खुलासा करावा. आणि आधी जे बोलत होते, आरोप करत होते ते खरे होते का ही क्लीन चिट खरी आहे याचाही खुलासा त्यांनीच करावा की ज्यांनी आरोप केले. आणि त्या आरोप करणाऱ्यांमध्ये केवळ किरीट सोमय्या नव्हते, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते होते. ज्या लोकांना खुलासा द्या ना, जे आरोप केले ते खरे होते का आज क्लीन चिट दिलीत ती खरी आहे की हा स्वार्थ आहे, नीचपणा आहे. तुम्हाला लाज नाही उरली. ज्यांना ज्यांना तुम्ही डबक्यात बुडवलं, गटारगंगेत बुडवलं, ड्रेनेजमध्ये गुदरवून त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्यांना तुम्ही आता बाहेर काढून क्लीन चिट देताय. क्लीन चिट ही मे बी डिझर्विंग दॅट. कारण ते सारखे आक्रोश करून सांगत होते की केवळ माझा सूड, मी उद्धवचा पार्टनर आहे म्हणून माझा सूड, म्हणून मला गुंतवलं जात आहे, मी यात दोषी नाहीये. रवींद्र वायकरांनी एकदाही असं म्हटलं नव्हतं की मी दोषी आहे. त्यांनी दरवेळेला असंच म्हटलं होतं की मला गुंतवलं जात आहे आणि असं असंख्याला गुंतवलं गेलं हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि ते सुखारीकडे नांदताना पाहिलंय. त्यातले काही तर 150 असंही सांगतात की आता मला छान झोप लागते, याचं कारण मी आता वॉशिंग मशीन मधून बाहेर पडलोय. ज्यांनी आरोप केले त्यांच्याच बरोबर आहे. त्यामुळे एक रोप मला मिळालेला आहे जीवदानाचा, हे पण आपण ऐकलंय. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने, किरीट सोमय्यांकडून माझी अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला जर याचं उत्तर दिलं नाही की खरे आरोप आधी केले ते होते का दिलेली क्लीन चिट खरी आहे. अशी परिस्थिती काय बदलली की एकदम आरोपांच्या फैरींनंतर एकदम क्लीन चिट मिळाली. हे फडणवीसांनी खुलासा करायला पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला आजच सांगतो की भारतीय जनता पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक कारणांनी मतं कमी होऊ शकतात. मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाची मतं हळूच पदवीधर मतदारसंघात आपण बघतोय कशी दूर सरकतायत. किमान 20 ते 25% मतं भारतीय जनता पक्षाची मी बोलतोय ही या एका क्लीन चिटमुळे होतील. आणि डर्टी पॉलिटिक्स ऑफ द बीजेपी नावाचा एक नवा खंड लिहिला जाईल फडणवीसांच्या हातामध्ये. त्यांनी आधी सांगावं की आधी केलेले आरोप खरे का ही क्लीन चिट खरी. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.